खाली सोड. धन्यवाद धन्यवाद. काम करा. काय मदत लागली तर आम्ही प्रामाणिक करू. 100% आम्ही बी संतोष अण्णाचं जे स्वप्न ते पूर्ण करण्याचंच काम करू. आणि मी पण त्याच्यात पूर्ण सगळ्यात सहभागी असेल. ओके चला. निकाल पण लागलाय, ते सरपंच पण झालेत. आता माझ्या मनात तर कुठला मतभेद नाही, परंतु एक आता गावचे सरपंच म्हणून मी त्यांना एक म्हणजे आव्हान नाही म्हणता येणार की एक खुलासा द्या म्हणून त्यांना मी विनंती करतो की त्यांनी उद्या सकाळी ग्रामपंचायतच्या आवारात आम्हाला सगळ्यांना बोलवावं, गावकऱ्यांना बोलवावं आणि 58 लाखाचा CSRचा काय विषय आहे तिथं आवाजाचे जे प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे आहेत त्यांचा वेळ घेऊन त्यांना त्याचं स्पष्टीकरण द्यायला लावं. म्हणजे मला धनंजय देशमुखला आणि गावाला कळेल की तो CSR फंडचा काय विषय आहे. आता त्यांनी आरोप करत असताना तो खर्च केला, एकाच अकाउंटवरती केला अशा पद्धतीने देखील म्हणलं होतं. हा, मग ते स्पष्टीकरण आवाजाचे अधिकारी देतील. आवाजाचे अधिकारी हे कागदोपत्री देतील. म्हणून तेच मी म्हणतो की त्यांनी म्हणजे मलाही कळेल, कारण माझ्यावर पण मी ब्लेम घेऊन राहू शकत नाही. त्यांनी हा स्पष्टीकरण त्याचं पुराव्यानिशी उद्या द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. 58 लाख रुपये जे प्रचार आहे ते फंड झाले होते का, ऑनलाईन बँक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का, नुसतं नेमकं तुम्ही तर न्यायालयाला त्याच्यातलं एक जरी रुपयाचं CSR फंडिंगचं कुठलं ट्रान्झॅक्शन असेल ग्रामपंचायतच्या खात्यावर किंवा माझ्या वैयक्तिक खात्यावर किंवा अजून एखाद्याच्या खात्यावर, तर त्या CSR फंडाचं जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम मी माझी जी काही स्थायी प्रॉपर्टी आहे ती विकून ही गावाला समर्पित करीन असं माझा शब्द आहे. मात्र न्यायालयीन लढाईमध्ये होते आणि त्या कालावधीमध्ये कुणी दुसऱ्यांनी अशा पद्धतीने काही प्रकार केला. हा, तेच म्हणूनच मी त्यांना आवाहन केलंय की तो 58 लाखाचा CSR फंड काही डुप्लिकेट सह्या करून किंवा काही डुप्लिकेट फंडा करून या गावाच्या नावाखाली कोणी काही केलंय का एखाद्या राजकीय व्यक्तीनं किंवा त्यांनी, हेच आपल्या सगळ्यांना कळण्यासाठी मी त्यांना तसं करण्याची विनंती करतोय. मात्र त्याचवर तर खूप मोठ्या सगळ्या गोष्टीचा परिणाम झालाय, परंतु माझं सगळ्यात जे नुकसान झालेलं आहे माझा भाऊ झाला, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीवर स्पष्टीकरण देणं म्हणजे नको वाटतंय की मी गाडीचा काच खाली करत नाही, मी खूप मोठा झालो, कुटुंबाला खूप पैसे मिळाले असा देखील आरोप केला होता की जे समाजानं दिलेले पैसे कुटुंबाला ते धनंजय देशमुख आता इलेक्शनमध्ये सगळे खर्च करून टाकतील. त्याचं सुद्धा स्पष्टीकरण तुम्ही येणाऱ्या काळात किंवा मी आत्ता देतो की 1 रुपया सुद्धा समाजानं दिलेला कुटुंबाव्यतिरिक्त त्या कुटुंबामध्ये माझ्या वहिनी, आई, वडील आणि माझे पुतणे जे वैभवी आणि विराज, त्याच्या व्यतिरिक्त 1 रुपया सुद्धा कुठं वेस्टेज नाही किंवा 1 रुपया सुद्धा कुणाच्या दुसऱ्याच्या अकाउंटला वर्ग केलेला नाही किंवा जे आम्ही न्यायालयीन लढा फिरतो त्या लढ्यात देखील त्याचा कुठं आम्ही वापर केलेला नाही. जे आपली रोजीरोटी करण्याचं साधन आहे त्या साधनातून आपण शेतीतून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय म्हणून ते सुद्धा एक आरोप होता. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला काही तथ्यहीन गोष्टी आहेत. पण तो CSRचा जो विषय आहे तो सगळा क्लिअरिफिकेशन दिलं तर सगळ्यांना कळेल आणि तो सिद्ध होणे किंवा तो कशा प्रकारे झाला आहे हेच मी म्हणजे बघण्यासाठी त्यांना ते आव्हान केलेलं आहे. आवाजाचे पण एक आहे की आवाजाचे अधिकारी तिथं असले पाहिजेत. मी किंवा गाव जरी आलं तरी आम्ही फक्त कोरडं बोलू. आवाजाचे अधिकारी सगळं रीतसर या गोष्टी गावकऱ्यांना समजून सांगतील किंवा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आवाजाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा जर भेटलात, तुम्हाला मी संपर्क क्रमांक देईल त्यांचे माझ्याकडे आहेत, तर त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता गावाला विचारण्यापेक्षा आणि ते सुद्धा तुम्ही सुद्धा ते क्लिअर करू शकता. मात्र या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक अर्थकारण देखील झाल्याचा आरोप होतो मतदारांना पैसे दिल्याचा. काय मी याच्यावर काय बोलणार नाही. लोकशाहीमध्ये किंवा या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद या गोष्टीचा वापर कोणी करावा किंवा कोणी नाही करावा हे मी काय सांगू शकत नाही. परंतु याच्यावर बोलणं हे म्हणजे गैर आहे, त्या गोष्टी बोलण्याचा नाही आहे.
विषय हाच आहे की निवडणूक झाली, एकाचा पराभव झाला, एकाचा विजय झाला. येणाऱ्या वेळेत चांगलं काम व्हावं अशी फक्त अपेक्षा करू शकतो. बाकीचा विषय हा संपलेला आहे.